हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला BMC ॲक्ट यावर आधारित महत्त्वपूर्ण 100 प्रश्न बघायचे आहेत। लक्षात घ्या, आपला जो 10 तारखेला पेपर होणार आहे त्यामध्ये 50 प्रश्न अधिनियम या टॉपिकवर विचारले जाणार आहेत। त्याकरिता आपण एक ऑनलाईन टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये एक फुल लेंथ टेस्ट असेल, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील, 200 मार्कांसाठी 120 मिनिटे वेळ, आणि इतर 40 ऑनलाईन टेस्ट असतील, ज्यामध्ये प्रत्येकी 10 प्रश्न 20 मार्कांसाठी आणि 10 मिनिटे वेळ। याची जी प्राईस ठेवण्यात आली आहे ती फक्त 49 रुपये ठेवण्यात आली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्स परचेस करण्याची लिंक दिली आहे, त्यातून आपण हा कोर्स विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता। जर आपल्याला 900+ प्रश्नांची PDF फाईल जर पाहिजे असेल तरी आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, त्यातून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो PDF वाचू शकता। प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, कमी वेळात तुमची 900 प्रश्नांचा सराव होऊन जाईल। हे 900 प्रश्नांचा सराव झाल्यानंतर आपल्याकडे ज्या 40 ऑनलाईन टेस्ट आहेत त्या देखील विद्यार्थी मित्रांनो आपण सॉल्व करू शकता। या ठिकाणी ॲक्ट 50 हा तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे, अधिक 50% तुम्हाला यामध्ये ऑफ भेटून जाईल। अधिकची माहिती करता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता। तर कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, महानगरपालिकेने मालमत्ता संपादन करण्यासाठी कोणते कलम लागू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 87। पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेच्या मालमत्तेचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण कोणत्या कलमानुसार होते? तर याचे योग्य उत्तर आहे कलम 88। पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेच्या परळ येथील केंद्रीय लस डेपो कोणत्या कलमानुसार महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले? योग्य उत्तर आहे कलम 89D। पुढील क्वेश्चन, प्राथमिक शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या इमारती महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याचे कलम कोणते? तर ते आहे कलम 89E। पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेने राज्य सरकारला दिलेल्या अनुदानाची रक्कम परत करण्याचे कलम कोणते? ते आहे कलम 89F। पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महाव्यवस्थापकांची अपात्रता कोणत्या कलमानुसार निश्चित केली जाते? उत्तर आहे कलम 60C। पुढील क्वेश्चन, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत मुख्य लेखा अधिकाऱ्याची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? योग्य उत्तर आहे कलम 60B। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील, परंतु लक्षात घ्या, एक व्हिडिओ 2 वेळेस तुम्ही बघितला, 3 वेळेस बघितला तर तो प्रश्न लक्षात राहील, किंवा व्हिडिओ बघताना आपण जर नोट्स मेकिंग केल्या बरोबर शॉर्टकटमध्ये लिहून घ्यायचं मुख्य लेखा अधिकाऱ्याची नियुक्ती -60B अशा नोट्स क्रिएट करा। परीक्षेला जाण्याआधी आदल्या दिवशी त्या वाचून जा, तर लक्षात घ्या त्याचा तुम्हाला फायदा होत असतो। पुढील क्वेश्चन, 3 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या करारांसाठी निविदा कोणत्या कलमानुसार मागवली जाते? योग्य उत्तर आहे कलम 72। पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेने बेरोजगार अभियंत्यासोबत करार कोणत्या कलमानुसार अंमलात आणू शकते? योग्य उत्तर आहे कलम 72A। पुढील क्वेश्चन, महानगरपालिका प्राधिकरणाचे अधिकार आयुक्तांना कोणत्या कलमानुसार प्रदान केले जातात? याचं योग्य उत्तर आहे कलम 68। पुढील क्वेश्चन, महानगरपालिका प्राधिकरणाचे अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांना कोणत्या कलमानुसार देण्यात येतात? याचं योग्य उत्तर आहे कलम 68AA। पुढील क्वेश्चन, विशेष अभियंता यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? योग्य उत्तर आहे कलम 73A। पुढील क्वेश्चन, शहर अभियंता, कार्यकारी आरोग्य अधिकारी आणि जल व्यवस्थापन अभियंता यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर हे आहे कलम 74। पुढील क्वेश्चन, शहर अभियंता किंवा कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयातील रिक्त जागा भरण्याची तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? तर ते आहे कलम 75। पुढील क्वेश्चन, महानगरपालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी कोणत्या अधिनियमाच्या अंतर्गत आरोग्य सल्लागार अधिकारी असतील? तर हे आहे 1867च्या मुंबई अधिनियम 6। पुढील क्वेश्चन, महानगरपालिकेतील शिक्षण अधिकारी, सचिव आणि मुख्य लेखा परीक्षकांची नियुक्ती कोणत्या प्रकरणात येते? योग्य उत्तर आहे प्रकरण 4। पुढील प्रश्न, या शिक्षण अधिकारी यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? उत्तर आहे कलम 76A। पुढील क्वेश्चन,
महानगरपालिकेने देखरेख कोणत्या रुग्णालयाच्या प्रभारासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते? योग्य उत्तर आहे वैद्यकीय व्यावसायिक. पुढील क्वेश्चन. महानगरपालिका सचिवाची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? उत्तर आहे कलम 77. पुढील क्वेश्चन. सहाय्यक लेखापरीक्षक, लिपिक व मुख्य लेखापरीक्षक अधीनस्थ सेवकांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? योग्य उत्तर आहे कलम 78 बी. पुढील प्रश्न. महानगरपालिका मुख्य लेखापाल यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 78 सी. पुढील क्वेश्चन. महानगरपालिका मुख्य लेखापाल पाणीपुरवठा व मलनिस्सारण यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? उत्तर आहे कलम 78 डी. पुढील प्रश्न. प्रतिनियुक्तीद्वारे भरण्यात येणारी पदे अधिसूचित करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिला जातो? तर ते आहे कलम 78 एफ. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेच्या कामकाजाच्या वैधतेबाबत तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? तर याचं उत्तर आहे कलम 51. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत समित्यांचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून दूर करण्याची तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? तर ते आहे कलम 53 बी. पुढील प्रश्न बघायचे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो नक्की करून द्या. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका उपायुक्त यांची कार्ये कोणत्या कलमानुसार निश्चित केली जातात? तर ते आहे कलम 56 बी. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत आयुक्तांचा पगार निश्चित करण्याची तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? तर ते आहे कलम 57. पुढील प्रश्न. महानगरपालिका अधिकारी आणि सेवकांवर खटला भरण्यास मंजुरी कोणत्या कलमानुसार मिळते? उत्तर आहे कलम 86 बी. पुढील प्रश्न. महानगरपालिकेच्या कोणत्याही योजनेच्या उद्देशासाठी काही जमिनीचे उपाययोजन करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिला जातो? तर ते आहे कलम 91 सी. पुढील प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका उपायुक्तांच्या अनुपस्थितीची रजा कोणत्या कलमानुसार मंजूर केली जाते? उत्तर आहे कलम 59. तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. BMC क्लर्क या एक्झामचा आपण जेव्हा पॅटर्न स्टडी केला तर त्या परीक्षेत जे प्रश्न विचारले जातात त्या सर्व PDF आपण साईडला काढले आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका व शहर विशेष 500+ प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट, समानार्थी विरोधार्थी पुस्तक लेखक, टोपण नावे आणि त्यांचे अर्थ यावर देखील प्रश्न विचारण्यात आले होते. BMC अर्थसंकल्प योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, जनगणना, घटना दुरुस्ती हे टॉपिक देखील महत्त्वाचे आहेत. पुरस्कार, अर्थसंकल्प, सण आणि उत्सव, नृत्यप्रकार, पुरस्कार, निर्देशांक यावर देखील विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत प्रश्न विचारण्यात आले होते. हे सर्व टॉपिक आपण साईडला काढलेत. हे जवळपास 2100+ प्रश्न आहे. PDF स्वरूपात तुम्हाला मटेरियल भेटून जाईल. ऑनलाईन टेस्ट आहे. यासोबत तुम्हाला करंट अफेअर देखील विद्यार्थी मित्रांनो आपण प्रोव्हाइड केलं आहे. तर लक्षात घ्या जेही विद्यार्थी आता इंटरेस्टेड असतील ही मटेरियल घेण्यासाठी तर आपण 149 रुपीजमध्ये घेऊ शकता. याकरिता चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो ॲप डाउनलोडची लिंक दिली. ॲप डाउनलोड करून घ्यायचं, हा कोर्स परचेस करायचा, ऑनलाईन टेस्ट सॉल्व करायच्या किंवा आपल्याला PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तसेच लक्षात घ्या मुंबई शहर व महानगरपालिका विशेष 500+ प्रश्न आहेत, 25 ऑनलाईन टेस्ट आहेत, प्राईस फक्त 100 रुपये आहेत. आपण डिसाईड करा आपल्याला कोणतं मटेरियल पाहिजे. अधिनियमाचे 900+ प्रश्न 150 रुपयात फक्त भेटून जातील आणि ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल अधिनियमाच्या तर 49 रुपयामध्ये भेटेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.